या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजेत म्हणून या राज्यातली 2 पक्ष फोडण्याचं पाप या सरकारने केलं। 105 आमदार असणाऱ्यांना स्वस्त बसायला लागले आणि या दोन्ही पक्षातनं फुटून गेलेल्यांना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे। प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत, तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणालाही लाज वाटत नाही। ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे, हे मित्रांनो विसरू नका। भ्रष्ट मार्गाने काही करा पण सत्तेत बसा, काही करा, तुम्हाला पाहिजे ते करा। आज जागा वाटप करताना किती पंचायत व्हायला लागली आहे। PN पाटील साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती, आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की नाही। देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली, असंच झालं ना। म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत। शिवसेना एकनाथ शिंदेंच्याकडून कुणी उभं राहायचं, राष्ट्रवादीकडून कुणी उभं राहायचं, कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची। म्हणजे एकदा मांडलिकत्व स्वीकारलं तर वर बघायला जागा नसते। मांडलिक झाले दोघंही आमचे आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात। आम्हाला फार वाईट वाटतं, दुःख वाटतं, ते तर आहेच हो। आमच्या बरोबर सगळे असताना एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होते, काय रुबाब होता सगळ्यांचा। आमच्या लोकांचा रुबाब मी काढत नाही, फार रुबाब होता, कारण त्यात आत्मसन्मान होता, स्वाभिमान होता, ठामपणा होता। आज ते सगळं देऊन टाकलेलं आहे, सगळं सोडलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खास करून लोकसभा कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही, तिकडं मशाल आहे इकडं हात आहे, या दोन्ही निवडणुकात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचं पुरोगामित्व सिद्ध पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली करायचंय। जातीयवादी विचारसरणीला या कोल्हापूरने, करवीर नगरीने कधीच थारा दिला नाही आणि त्यामुळे यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक करण्याचं काम तुम्ही हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातनं कराल असा माझा विश्वास आहे। आणि त्या काँग्रेस पक्षाच्या हातावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आज आपल्या दारात आलेले आहेत। त्यांची पुण्याई केलेलं काम, घराण्याने, हे सगळं तुमच्या समोर आहे। आणि इतका नेमस्त नम्र राजा असताना देखील सर्वांच्या बरोबर नम्रपणानं वागणारं हे व्यक्तिमत्व पुन्हा देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं। येणारा काळ बराच 15-20 दिवस 25 दिवस आपल्याला प्रचार करायचा आहे। समोरून सगळे उपाययोजना होणार आहेत। संजय पवारांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची घाई झालेली आहे, कारण त्यांच्या मित्राने सांगितलंय की हेलिकॉप्टर मधून आम्ही मतदार आणू, पण मतदार आणू। मी कालही सांगितलं कशी परिस्थिती आहे। तुमच्यावर प्रेम असेल तर मतदार चालत येईल, स्कूटर नाही येईल, 2 व्हीलरवर येईल, चार चाकीवर येईल। मतदानाची केंद्र गडिंग्लजचा मतदार कागलमध्ये येऊन मतदान नाही करणार आणि कागलचा मतदार कोल्हापुरात येऊन हेलिकॉप्टरने मतदान नाही करणार। त्यामुळं हेलिकॉप्टरची मानसिकता जर असेल तर किती पैसा या निवडणुकीत खर्च होणार आहे ह्याची चिंता जरा करा। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्या गोष्टींचा पाऊस पडेल, तुमच्यावर वर्षाव होईल, खोटी आश्वासनं दिली जातील, पण तुमचा मागच्या 4-5 वर्षातला जो अनुभव या सरकारबद्दल आहे तो सरकारबद्दलचा अनुभव विसरू नका। आणि आपल्या राजाला पुन्हा एकदा लोकसभेला पाठवताना पहिल्यांदा जात आहेत, पुन्हा एकदा शब्द चुकीचा आहे, पहिल्यांदा या छत्रपती शाहू महाराजांच्या वतीनं त्यांनी ही उमेदवारी काँग्रेसची स्वीकारली आहे। हे आव्हान तुम्हाला आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करतोय। ह्या आपल्या व्यक्तिमत्वाला दिल्लीला पाठवत असताना या देशाच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना दिल्लीला पाठवण्याचा निर्धार करून आपण कामाला लागा। मला वाटतं विजय आपला पक्का आहे, शंकेचा कुठेही लवलेश नाही आहे, पण मोठा विजय केला तर एक थोबाडीत
जातीयवादी विचारसरणीच्या सगळ्यांच्या तोंडात मारण्याची संधी तुम्हा सगळ्यांना आहे. ते काम तुम्ही करा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.